काय काय मागवलंय पार्टी? इथे आपला चाप राईस आहे, इथे मोमोज आहेत आणि तिथे आपला राईस आहे क्रिस्प राईस. एकदम भारी टेस्ट आहे. कशी वाटते तुम्हाला टेस्ट? तर नमस्कार मंडळी, मी साईश पवार आणि देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो भैया फूड ट्रकच्या इथे, जे की लोकेटेड आहे भांडूपच्या ड्रीम्स मॉलच्या इथे. आणि यांच्याकडे व्हरायटीज ऑफ राईस आहेत, जे की तुम्ही इथे मेनूवर बघू शकता. आणि यांचा संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत यांचा टायमिंग आहे. आणि कोणते कोणते डेज आहेत ते पण आपण विचारूया. तर आधी आपण मेकिंगची प्रोसेस बघूया, त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि या 2 सिस्टर्सने चालू केलेला हा पहिला स्टॉल आहे भांडूपमध्ये. आणि त्यांच्याकडे व्हरायटीज ऑफ मोमोज राईस वगैरे मिळतं. तर आता आपण इथे आलो ते राईस वगैरे त्यांचा ट्राय करायला. तर मित्रांनो, बड्डे पार्टी किंवा वेडिंग वगैरे कोणता पण तुमचा इव्हेंट असेल ते बल्क ऑर्डर देखील घेतात. आणि यांची स्पेशलिटी म्हणजे काय काय आहे ना, ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. म्हणजे कोणते कोणते डिशेस यांचे स्पेशल आहेत ते आम्ही आज ट्राय करायला इथे आलो आहे. आणि लोकेशन आहे आपलं ड्रीम्स मॉल, जसं तुम्हाला माहितीच आहे, तर भांडूप स्टेशनच्या इथे तिथेच यांचा कॉर्नरला लोकेटेड आहे यांचा जो हा फूड ट्रक. तर लवकरात लवकर आपण आता सगळ्या डिशेस एन्जॉय करायला गेलो. बार्बेक्यू, चायनीज, मोमोज, बीबीक्यू, सोया चाप, क्रॅब्स आणि कबाब, चायनीज मोमोज हे सगळं तुम्हाला इथे मिळेल. परत त्यांचे अनदर डिशेस जे आहेत ते इथे तुम्हाला बघायला मिळतात. व्हेज ऑइल फ्राईड मोमोज, व्हेज तंदुरी मोमोज. आणि स्टार्टिंग प्राईस 90पासून आहे. राईसची पण स्टार्टिंग प्राईस 90पासून आहे. तर तुम्हाला जे जे प्रॉन्स फ्राईड राईस वगैरे ते सगळे प्रकारचे राईस तुम्हाला मिळून जातील. तर तुम्हाला जे जे आवडतील ते नक्की ट्राय करा. तर चला आता आपण मेकिंगची प्रोसेस नंतर मग सगळ्या डिशेस आपण एक्सप्लोअर करूया. तर तुम्ही जर पय्याला यायचा विचार करत असाल तर इथे तुम्हाला बऱ्याच अशा डिशेस खायला मिळतील, जसं की तंदुरी मोमोज असेल. चायनीजमध्ये पण सर्वच फूड आयटम्स अवेलेबल आहे त्यांच्याकडे. हां, तर आज आम्ही ऑर्डर केलं आहे चायनीज राईस, चिकन सूप, तंदुरी मोमोज आणि चाप्स. तर या तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करायला. आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर आमचे तुम्हाला फूड ब्लॉगिंगचे आवडत असतील तर आम्हाला ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. तर बघता आता मोमोजची प्लेट रेडी झाली आहे मस्त. आणि पय्या यांच्या फूड ट्रकमध्ये खास मेकिंगची प्रोसिजर दाखवण्यासाठी तुम्हाला मी आतमध्ये घेऊन आलो आहे. आणि बघता इथे चाप्स बनवत आहेत, सर्व कटिंग वगैरे चालू आहे. तर आता मम्मी पण बाहेर खूप एक्सायटेड आहे की कसं चाप्स वगैरे असणार आहे, तंदूर मोमोज कसे आहेत. तर मम्मी पण तंदूर मोमोज फर्स्ट टाईम खाणार आहे. आणि फक्त तंदूर मोमोजच नाही तर चिकन फ्राईड राईससुद्धा मम्मीने स्पेशल तिच्यासाठी ऑर्डर केलं आहे आज. तर ऑलमोस्ट सर्व डिशेसचे मेकिंग प्रोसिजर त्यांची मी तुम्हाला दाखवलीच आहे या व्लॉगमध्ये. आणि आत्ताच मम्मी मला बोलते की हे सर्व खाऊन झाल्यावर आपण एक फालुदा पण खाऊया. तर आज फालुदा पण आपण टेस्ट करणार आहे. आणि मी भांडूपमधला असा एक फालुदा तुम्हाला दाखवणार आहे जो खूप फेमस आहे, पण बऱ्याच लोकांना तो माहिती नाही. जो आपल्या खडी मशीनला लोकेटेड आहे, देवनारायण डेअरी अँड आईस्क्रीम कॉर्नर. सो तिकडेच मी आज तुम्हाला पण घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार की त्यांचा फालुदा वगैरे कसा आहे. सो त्याआधी आपण हे बघूया. आता हे आपले तंदूर मोमोज रेडी होतात इथे. सो ते कसे काय रेडी करून देतात, आपल्याला सर्व करतात, तेच तुम्हाला आता बघायला मिळेल. तर मग आज काय काय मागवलंय पार्टी? इथे आपला चाप राईस आहे, इथे मोमोज आहेत आणि तिथे आपला राईस आहे क्रिस्प राईस. एकदम भारी टेस्ट आहे. कशी वाटली मला टेस्ट? एकदम भारी ना, खूप छान आहे. तुम्ही पण या आणि ट्राय करा. खूप भारी आहे बघा, एक नंबर. आणि मिस कोणाला करतेस तू आज? सौरभ दादा आणि श्रेयाला, आपली जेनी वहिनी. एकदम क्रिस्पी आहे मित्रांनो, दाखव. एकदम क्रिस्पी आणि चटणीसोबत दिलं आपल्याला इथे. आणि इथे सूप पण आहे. आणि मित्रांनो, आपल्याला राईससोबत सूप पण असतो. तर क्रिस्प राईससोबत आपल्याला सूप मिळालं. मित्रांनो,
आपण विजिट केलेला पहिला फूड ट्रक आहे तो ड्रिंक्स मॉलची इथे लोकेटेड आहे आणि खूपच भारी टेस्ट होती. तर आपण कोणते कोणते डिशेस ट्राय केलेले मी पण विसरलो आता, तर आपण दीदीलाच विचारूया परत एकदा. दीदी कोणता कोणता राईस होता तो? क्रिस्प राईस होता. हां, मला सर्वात ते चाप्स होतं ते खूप आवडलं. मम्मीला काय आवडलं ते विचारूया. मला सूप आवडलं खूप आणि तसं सर्वच आयटम भारी होते. मोमोज पण एक नंबर होते, आपलातून टेस्ट होती. छान होते, राईस पण छान होता, पण मला सर्वात जास्त सूप आवडला. एकदम छान. थँक्यू सो मच. आणि मित्रांनो, तुमचा देखील कोणता इव्हेंट असेल तर नक्की एकदा त्यांना ऑर्डर द्या आणि मी यांचा नंबर इथे आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि खूपच अप्रतिम टेस्ट आहे, तुम्ही देखील नक्की विजिट करा आणि भेटूया मग अशाच नवनवीन फूड ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये. देवनारायण फालुदा आईस्क्रीम आणि इथे आज आपण फालुदा ट्राय करणार आहे. हे बघा, हे त्यांचं शॉप आहे. तर आता आपण इथे फालुदा ट्राय करण्यासाठी आलो आहे आणि लोकेशन आहे कढी मशीनचा जो सर्कल आहे इकडे, तिथेच आपलं यांचं हे शॉप लोकेटेड आहे. चला आता फालुदा ट्राय करूया. पण आता अंकलच्या शॉपवरती आलो आहे. इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे फालुदा वगैरे मिळतात. ते बघा, इथे फालुदा, व्हरायटीज ऑफ फालुदा तुम्हाला मिळून जाईल. आणि आता आपण अंकलला लोकेशन विचारूया. तो अंकल, आपके शॉप का लोकेशन क्या है? भांडुप कोकण नगर. भांडूप कोकण नगर कढी मशीन के इधर. कढी मशीनच्या एकदम समोर आहे. तर बघा, कढी मशीनचा सर्कल तिकडे आहे आणि तुम्हाला इथे यांचं अंकलचं शॉप मिळून जाईल. आणि हे बघा, आपले आता जे फालुदा आहे, ड्रायफ्रुट्सवाले फालुदा सगळे इथे बनणार आहेत. और आपका नाम क्या अंकल? जगदीश घाटरे. अच्छा, तो दुकानचं नाम श्री देवनारायण फालुदा. श्री देवनारायण फालुदा. फालुदा आइसक्रीम हे त्यांच्या दुकानाचं नाव आहे. तो कौन से ऑर्डर लेते हो आप? शादी पार्टी शादी पार्टी सब ऑर्डर, सब ऑर्डर. बल्क ऑर्डर रहता है, बर्थडे बिड्डे का सब ऑर्डर लेते हो ना? सब ऑर्डर. तर तुमचा देखील कोणता इव्हेंट असेल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. आपका पिस्ता ना. हाँ, पिस्ता. आपका फ़ोन नंबर? 93092 93092. 92. अच्छा, बघा हा त्यांचा नंबर आहे. तर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा बघा, इथे आहे. नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. आणि चला आता मेकिंग प्रोसेस बघूया आपण याची पण. बदाम पिस्ता है. आणि आपले ऑडियन्स बघून आले तर थांबा 1 मिनटं. तर जसं मी तुम्हाला बोललो होतो चिकन फ्राईड राईस वगैरे खाताना की मम्मीला आज संध्याकाळी फालुदा खायला घेऊन जायचं आहे. तर आलो आज आम्ही देवनारायण डेअरीला, जी आपल्या भांडूपमध्ये खडी मशीन जवळ लोकेटेड आहे. तर आता खास करून आपल्यासाठी मम्मीने 4 फालुद्यांची ऑर्डर केलेली आहे. रबडी, केसर ड्रायफ्रूट, मँगो आणि अंजीर. आणि आता आपल्याला अंकल पण सांगतायत की आज आपल्याला ओव्हरलोडेड आईस्क्रीम बघायला भेटणार आहे फालुदामध्ये. तर आपण पण तेच ट्राय करायला स्पेशली इथे आलो आहे. तो अंकल, आपके पास सबसे बेस्ट फालूदा कौन सा मिलता है? केसर इलायची है. रबडी केसर इलायची, फालुदा है. रबडी, अभी जो बना रहे आपण वो. रबडी फालुदा. हां, तर आपण जे यांचे स्पेशल फालुदा आहेत तेच आपण आज ट्राय करणार आहे इकडे. आणि हे बघा, यांचे सगळे फ्लेवर्स इथे आहेत. कोणते फ्लेवर्स आहे अंकल? मावा बदाम है, राजभोग है, बदाम पिस्ता है, अमेरिकन नट्स है. अच्छा, वेगवेगळे फ्लेवर्स आहेत, तुम्ही देखील ट्राय करू शकता मित्रांनो. हे बघा मित्रांनो, फायनली आपले फालुदा रेडी होत आहेत. केसर इलायची, मँगो, रबडी, मलाई, हे सगळे आपले जे फ्लेवर्स आहेत त्याचे इथे तुम्हाला फालुदा आता बघायला मिळत आहेत. आणि बघा, एकावर एक लेअर अशी चढवली आहे. माधुरी मामी आणि मनीला आम्ही खूप मिस करतोय. ते लोक आमच्यासोबत आईस्क्रीम खायला येतात. वाव. हे बघा,